महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिले आहे. अशा भाग्यवान गडापैकी एक म्हणजे मनोहरगड. या किल्ल्यावर महाराजांचे 1 महिन्यापेक्षा जास्त काळ वास्तव्य होते. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी असलेल्या घाटमार्गापैकी हनुमंत घाट हा एक प्रमुख घाटमार्ग होता व त्याच्या रक्षणासाठी घाटाच्या माथ्यावर रांगणा तर पायथ्याशी मनोहर मनसंतोषगड ही दुर्गजोडी उभारली गेली. मनोहरगड व मनसंतोषगड हे दोन्ही किल्ले एका खिंडीमुळे एकमेकापासून वेगळे झाले असून मनसंतोषगडावर जाण्यासाठी गिर्यारोहण साधने लागतात. गडावर जाण्यासाठी पायथ्याशी असलेल्या शिवापूर आणि शिरशिंगे गावाच्या गोठवेवाडीतून वाट आहे. गोठवेवाडीतून सुमारे 4 किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर डाव्या बाजूस गडावर जाणारी वाट लागते. येथे किल्ल्याच्या डोंगराची एक सोंड उतरली असून ती गरुड झाप म्हणून ओळखली जाते. सध्या येथील वाटेची रुंदीकरण केली आहे. या सोंडेपासून उभा चढ चढत गर्द झाडीमधून आपण किल्ल्याच्या दरवाज्याखालील वाटेवर पोहोचतो. येथे शिवापूरकडून येणारी पायवाट या वाटेला मिळते. येथे दिशादर्शक व किल्ल्याची माहिती देणारी फलक उभारली आहे. येथून पुढे उद्ध्वस्त पायऱ्या, घसाऱ्याची वाट व लोखंडी शिडीवरून किल्ल्यावर आपण प्रवेश करतो. त्या ठिकाणचा दरवाजा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला असून याच्या दोन्ही बाजूला असलेले भक्कम बुरुज व त्यावरील ढासळलेल्या देवड्या नजरेस पडतात. किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे जाताना दरवाजापर्यंत असलेली तटबंदी सुस्थित असून यात शौचकूपे पाहायला मिळतात. तटामध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी नाळ्या बांधलेल्या आहेत. या तटबंदीच्या आधारे तलाव बांधलेला असून एका ठिकाणी तटबंदी कोसळली आहे. त्रिकोणी आकाराचा माथा असलेला हा किल्ला सुमारे 15 एकर जागेवर असून किल्ल्याच्या उत्तर टोकावर भगवा झेंडा फडकवलेला आहे. याजवळ उंच मातीचा ढिगारा पाहायला मिळतो. या पश्चिम टोकावरून सोनगडामधील दरी व मनसंतोष गडाचे दर्शन होते. गडाच्या मध्यभागी एका मोठ्या वास्तूचे चौतारा, राजसदरेचे व कोठाराचे अवशेष पाहायला मिळतात. गडावरून रांगणा, नारायणगड, महादेवगड हे किल्ले आणि कोकणचा मोठा प्रदेश नजरेस पडतो. आदिलशाच्या ताब्यातील हा किल्ला 1664 मध्ये स्वराज्यात आला. आग्र्याहून परत आल्यानंतर रांगणागडाचा वेढा उठवून 13 मे 1667 रोजी महाराज मनोहर गडावर आले. तेथे त्यांनी 15 जून 1667 पर्यंत तब्बल 34 दिवस मुक्काम केला. औरंगजेब मराठा साम्राज्यावर चाल करून आला असता त्याने अनेक किल्ले जिंकले, पण मनोहरगड त्याला जिंकता आला नाही. पुढे गडाचा ताबा कोल्हापूरच्या छत्रपतींकडे गेला. इसवी सन 1844 मध्ये इंग्रजांनी करवीरकरांचे स्वातंत्र्य हिरावल्याने गडकऱ्यांनी बंड पुकारले. यात मनोहरगड व मनसंतोष गडाने इंग्रजांना जेरीस आणले. इंग्रजांनी 16 जानेवारी 1845 रोजी शिवापूर येथे बंडकऱ्यावर भयानक गोळीबार केला. अखेर 26 जानेवारी 1845 रोजी गड इंग्रजांच्या ताब्यात गेला.